खऱ्या बातम्या वेगाने, आवाज तुमच्या हक्काचा. अहिल्या न्यूज 24 आवाज सातपुड्याचा. जय मल्हार. मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे. या महाराष्ट्रामध्ये चालू असलेला धनगर एसटी आरक्षणाचा लढा आणि यामध्ये आमचे मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे यांनी गेली 6 महिन्यापासून अति सुंदरपणे धनगर समाजाचा लढा चांगल्या पद्धतीने उभारला गेलेला आहे. मागच्या वेळेस जालन्यामध्ये सुद्धा न भूतो न भविष्य असा धनगर समाज बांधवांचा एसटी अंमलबजावणी संदर्भामध्ये जालना शहरमध्ये चांगला मोर्चा झाला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाची आणि माझ्या मेंढपाळ बांधवांची आतापर्यंत कुठेही दखल घेतल्या गेलेली नाही आणि म्हणून दीपक भाऊ बोराडे यांनी हा लढा चांगल्या पद्धतीने उभारल्यामुळे 21 जानेवारीला आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्रातील आणि या भारत देशातील समाजाच्या माध्यमातून आणि मेंढपाळांच्या माध्यमातून आझाद मैदान या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मोर्चा घेण्याची घोषणा या ठिकाणी दीपक भाऊ बोराडेने केली होती आणि घोषणा केल्याबरोबर गेली 3 महिन्यामध्ये दीपक भाऊ बोराडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्र शासनाने कुठेही दखल घेतलेली नव्हती. का दखल घेतली नाही की त्यांना या ठिकाणी नगरपंचायत निवडणुका, स्थानिक स्वराज्य निवडणुका, ह्या निवडणुका त्यांनी शांतपणे करायच्या होत्या आणि आमच्या धनगर बांधवांचे मत त्यांना घ्यायचे होते. म्हणून ते शांत बसले आणि नुकतीच नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुका झाल्या की त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे यांच्यावर फोकस केलं आणि काल मध्यरात्री दीपक भाऊ बोराडे यांच्या घरावर त्यांनी पोलिसाचा ताफा पाठवला. हे फक्त केवळ महाराष्ट्र राज्य शासनाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. कारण धनगर बांधव एवढा हा सोपा नाही. माझा धनगर बांधव रात्रंदिवस जंगलान दर्यान खोऱ्यांमध्ये राहतो, 4 पशुसंघ झुंज करतो आणि मुंबईचं आझाद मैदान व पूर्ण मुंबई ब्लॉक करण्यासाठी आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. कारण आता आम्ही ह्या मेंढ्या घेऊन सुद्धा आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहोत आणि म्हणून या बीजेपी सरकारची पायाखालची वाळू घसरली आणि दीपक भाऊ बोराडे यांना अटक करण्याचे प्रयत्न, त्यांच्या साथीदारांना अटक करण्याचे प्रयत्न या ठिकाणी त्यांनी चालू केलेले आहे. पण हे बीजेपी सरकारला खूप मोठं महागात पडणार आहे आणि 21 तारखेला माझा मेंढपाळ बांधवांनी, धनगर समाज बांधव त्या ठिकाणी मुंबईमध्ये घुसखोरी केल्याशिवाय शांत बसणार नाही. याची दखल बीजेपी सरकारनं तातडीनं घ्यावी, अन्यथा हे बीजेपी सरकारला खूप मोठं महागात पडणार आहे. जय मल्हार. सत्य, वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज 24 आवाज सातपुड्याचा. आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत, तुमच्या शैलीत. अहिल्या न्यूज 24, बातम्या जशा आहेत तशाच.